खरं म्हणजे एवढी मोठी दुर्घटना असायला नको, पण आता जे घडलंय ते घडलंय. पण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये आम्ही नगरसेवक होतो त्या टायमाला पण BST जेव्हा चालवायची तर ड्रायव्हरनी पहिला किती तास आणि किती दिवस एवढं मोठं पब्लिकला घेऊन चालणारा प्रवास करणारा जे बसेस असतात किंवा जे व्हेकल असतात त्याला डेपोमध्ये त्याची तयारी ठेवतात. त्यांना ठराविक महिना जास्त त्याला ट्रेनिंग देण्याचं काम करत नंतरच रोडवरती आणतात. आता हे काय चाललंय, निवडणुकाच्या आधी जसे टेंडर करण्यात आले असे ड्रायव्हरला पण नेमणूक करायचं, त्याची लेवल आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारची होती किंवा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांची जबाबदारी होती. कारण एवढी मोठी आता अपघात झाला त्याला काय हे उपचार देऊन किंवा थोडे पैसे देऊन किंवा त्यांचा संसार थोडी चालणार आहे. तर पहिला तर आमची मागणी असेल की जे त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना कमीत 10 लाख रुपये तर इमिजिएटली हे त्यांना सरकारतर्फे देण्यात यावं. आणि उरलेले आता जशी आहे बसेस वगैरे चालू आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही ज्यांना घेत आहेत त्याचा एक्सपिरियन्स लेवल जे आहे ना आणि त्याचं काम करायची पद्धत हे सगळं बघण्याची जबाबदारी ते महानगरपालिकेने घेतली पाहिजे. पण 10 दिवसच त्याला जॉईन करून झाले होते, हेवी व्हेकलचा अनुभव नव्हता, तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये गाडी दिली. अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करताना त्वरित अटक केली पाहिजे का इतक्या गंभीर पद्धतीने अपॉइंट करणार आहे? नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा जे व्हेकल म्हणजे बसेस असू द्या, ट्रेन असू द्या, जे काय आपली जे यंत्रणा असतात त्याच्यासाठी नियमच तसा आहे. मी आधी नगरसेवक होतो, आपल्या माहिती 25 वर्ष आधी जेव्हा BSTचे सदस्य होतो त्या टायमाला पण परिस्थिती अशीच होती की ट्रेनिंग पहिला त्यांना द्यायचं आणि डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येऊन एवढे लोकांची जबाबदारी तुम्ही डायरेक्ट लोकांचे वरती देणं हे योग्य नाही. तो प्रोफेशनल पण नव्हता. ही जबाबदारी फक्त ते ड्रायव्हरच्या संदर्भात राहिली नाही, ज्यांनी त्याला नेमणूक केलेलं आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टवरती घेतलं आहे सगळ्यांवरती सरळ एकतर्फी कारवाई झाली पाहिजे ना. म्हणजे आज फक्त तुम्ही ड्रायव्हरवरती कारवाई केली आणि बाकीच्या लोकांना सोडायचं आहे हे कितपर्यंत योग्य आहे? ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याची जबाबदारी होती की त्यांनी याची एलिजिबिलिटी बघायला पाहिजे होती, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते बघायला पाहिजे होता, त्याच्यानंतरच त्यातला हे जबाबदारी द्यायला पाहिजे होती. सर, या घटनेवरून पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा विषय समोर आलेला आहे. आजकाल कॉन्ट्रॅक्ट भरती वाढलेली आहे, बंद झाली पाहिजे अशी मागणी आहे का? सरकार खरं प्रथम बघायला गेलो तर हा पूर्ण महानगरपालिकेलाच कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. आधी बसेसचा टेंडर काढत असताना तेही कॉन्ट्रॅक्टवरती. आता तुम्ही बघा आस्ते आस्ते या महानगरपालिकामध्ये जे काम करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, फॅसिलिटीचे लोक आहेत त्यांनाही कॉन्ट्रॅक्टवरती घेणार आहे. मग जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टवरती घेतोय त्या टायमाला कितपर्यंत त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांना आपण हे ग्रांट देतो हे सगळं बघण्याची गरज आहे. आज एवढं वर्षापासून जेव्हा हे सर्व्हिसेस देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, बंधकारक आहेत आणि काय हे मेहरबानी नाही करत आहे. महानगरपालिका या मुंबई शहरामध्ये अशी सर्व्हिस देणं त्यांच्यावरती प्रतिबंधक आहे आणि हे नाही करता नाही तर तुम्ही सगळं जर कॉन्ट्रॅक्ट करून राहिले तर मला वाटतं अशी दुर्घटना होणं. मुंबई महापालिकेवर गेली 2 वर्ष एकही नगरसेवक निवडलेला नाहीये, केवळ प्रशासक बसवले गेल्या 2 वर्षांपासून. हे कितपत गंभीर आहे? ते सोपं जातो ना, नगरसेवक नसली तर सगळे टेंडर काढायला काय हरकत आहे? पाहिजे तशी अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायचं. आज बघा रोड 6 महिने आधी झाले तरी त्याचं काम चालू आहे, नाले दुरुस्ती झाली तरी त्याचं काम चालू आहे. पाहिजे ते करून घ्यायचं आणि निवडणुका नाही घ्यायचा. कोर्टानं पण काय बोलायचं की आता 2 वर्षानंतर कोर्टानं असं आत्ता वाटलं की निवडणुका झाली पाहिजे. अहो कायदा सरळ आहे, 5 वर्ष झाली की निवडणुका झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण डिले करणं योग्य नव्हतं. मला वाटतं त्याच्यामुळे हे सगळं परिणाम जे आहे मुंबईकरांच्या जनताला भोगावं लागतं. आता एक महत्वाची बाब समोर आलेली आहे की जे जखमी रुग्ण आहेत, मृत झाले त्यांना मदत झाली आहे, पण जे जखमी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा इथं अभाव आहे. सुविधांचा MRI असतील, CT स्कॅन आणि त्यासाठी त्यांना प्रायव्हेटला बाहेर पाठवलं. सरकारने सांगितलं खर्च BMC आणि BST करणार तरी सुद्धा खर्च मागितला जातोय, पैसे हे खरं म्हणतात चुकीची बाब आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की उपचार करण्याची जबाबदारी महानगरपालिकाचं रुग्णालय तर त्यांची आहे. जर इथे सुविधा नाही तर सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासन जर असं वागत असेल तर फार चुकीची बाब आहे. आणि प्रशासनवरती कुठला आता वचकच राहिला नाही, कारण नगरसेवकची निवडणुका झाली नाही आणि आता बाकीचं काय चाललं आहे ते तुम्हाला माहीत आहे. पण हे योग्य नाही. आणि आत्ता मी जे मागणी करतोय की ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना 10 लाख प्लस ज्यांनी इंजरी झाली आहे त्यांना पण शासनातर्फे कमीत कमी 1-1 लाख रुपये दिले पाहिजे. आणि ज्यांना करून ते आज जे घरी बसलेत किंवा काम करणारे जे घर चालवणारे लोक आहेत त्यांचं घर कसं चालणार? सर, आप मिलके आए मरीजों से, क्या हालात है और किस तरीके की जो घटना हुई है मुंबई में 6 से ज़्यादा जाने गई है, कैसे देखते हैं? देखिए मेरे ख्याल से 6
जाने तो पहले दिन ही चली गई थी, एक जान और गई है और कई लोग इसमें ज़ख्मी हुए हैं। ये पूरी की पूरी जिम्मेदारी जो है उन लोगों की है जिन्होंने इस ड्राइवर को वो जवाबदारी सौंपी। महानगर पालिका के जितने भी बसेस चलती थी पहले, उसके अंदर ये उनकी जवाबदारी होती थी कि जिस ड्राइवर को भी वो बिठाते थे तो पहले उसको डेपो में चलाने देते थे और कंपलसरी उसको कई दिन की ट्रेनिंग दी जाती थी। आप अचानक ही प्रेस के माध्यम से पता चल रहा है कि कुछ ही दिन पहले जो है डायरेक्ट उसको इतनी बड़ी बस चलाने की जवाबदारी दी। कोई भी पब्लिक ट्रांसपोर्टेशन होता है उसकी बहुत ही इंपॉर्टेंट जवाबदारी होती है, उसमें कई लोग प्रवास करते हैं और कई लोगों के बीच प्रवास होता है। तो ऐसे टाइम पे उनकी एक जो कायदा बना हुआ है, जो काम करने की पद्धत बनी, उस हिसाब से करते तो ये नहीं होता। कॉन्ट्रैक्ट बेसिस पे आप दे रहे हो, कॉन्ट्रैक्ट बेसिस पे किसी को भी भर्ती कर रहे हो तो उसका परिणाम ये होता है। आज हम तो ये मांग नहीं करेंगे कि सबसे पहले जो है जो लोग का जीवन गया है उसको 10 लाख रुपया मिलना चाहिए, जो इंजर्ड हुए उनको ताबड़तोड़ 1 लाख मिलना चाहिए। और सिर्फ ड्राइवर नहीं, इस ड्राइवर को जिसने काम पे लगाया, जो भी अधिकारी इसमें इन्वॉल्व है, उस सब के ऊपर जो है एक ही तरफा कार्रवाई होनी चाहिए। कॉन्ट्रैक्ट की भर्ती बिल्कुल बंद होना चाहिए। मुंबई महानगर पालिका और स्टेट गवर्नमेंट में परमानेंट जॉब भरने चाहिए और जिस प्रशासन BST चल रहा है उसके ऊपर एक वाइट पेपर मुंबई महानगर पालिका को निकालना चाहिए। BST बिल्कुल फेल हो चुकी है और ये जो लोग आज जिनकी मौत हो गई है उनकी जिम्मेदारी ठराविक लोगों पे कर उन पे कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए। एक दूसरा सवाल है, जौनपुर में अताला मस्जिद में हिंदू पक्ष की मांग थी कि सर्वे किया जाए, कोर्ट ने उसको मंजूर कर दिया गया है। ऐसे एक के बाद एक मस्जिदों में सर्वे हो रहा है, कैसे देखते हैं इसे? मुझे लगता है कि जो भी बंद हो गया, डेंजर वाला प्रश्न है ना, चर्चा नहीं हो पा रही है, इंफ्रास्ट्रक्चर्स के बारे में चर्चा नहीं हो पा रही है, बेरोजगारी इतनी चरम पे आ गई है कि लोग गलत कामों पे लग चुके हैं, चोरी डकैती और नशे में लोग लिप्त हो रहे हैं। ये सारे इश्यूज पे ज़्यादा फोकस होना चाहिए और कोर्ट ने भी जो है ऐसी सब चीज़ों में ज़्यादा मेरे ख्याल से इंटरेस्ट ना दिखाते हुए लोगों की ज़िंदगी के बारे के पिटिशंस के ऊपर ज़्यादा ध्यान देना चाहिए। अमीन भाई, एक के बाद एक मस्जिद के सर्वे के बारे में कोर्ट के ऑर्डर्स आ रहे हैं, कैसे देखते हैं? इस इशू बहुत गंभीर है और इसके ऊपर जो है कोर्ट ने गंभीरता से निर्णय लेके इस पर रोक लगानी चाहिए। सर, कोर्ट ने तो परमिशन दे दी सर, सुप्रीम कोर्ट ने इसमें इंटरवेन करना चाहिए और ऐसी चीज़ों पे रोक लगानी चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।